जे काही झालं त्याची एवढी मोठी शक्ती. तनिषा सो 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 सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? सॉरी हां. नाही 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 वहिनी वहिनी, मी 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 जस्ट विचारपूस करायला आलो होतो तिची. तिचे पाठ परत दुखत होती ना, त्यासाठी मी. तनिषा तू रेस्ट करा. ओके जस्ट टेक केअर. मी आहे इथे. ओके. नाही नाही तसं काही नाही. तनिषाची पाठ पुन्हा दुखत होती म्हणून जस्ट विचारपूस करायला आलो होतो. तनिषा टेक अ रेस्ट. काय ग, कसा आहे तो? हं? मला बघून पुरता शॉक झाला ग. माझ्या नजरेला नजर सुद्धा नाही मिळवली त्यांनी. नाही नाही, एक स्त्री, एक बाई एका पुरुषाचा माकड कसं करते हे प्रत्यक्ष अनुभवतीये मी तुझ्यामुळे. अगं या इंद्रा नावाच्या वाघाची पुरती शेळी बनवून टाकलीस तू. बिचारा. अरे वा राणी, आज छान दिसतेस की. अरे वा, आलात तुम्ही. आता पटकन तयार व्हा, उशीर आला नको ना. हो. ते तुमचं टॉवेल आणि कपडे काढून ठेवलेत. हो. हे कपडे चालतील का दुसरा कुर्ता काढू? चालेल. बरं मग तयार होऊन घ्या तुम्ही. बरं मी आवरलंय ना व्यवस्थित? हो. काही राहिल्यासारखं तर वाटत नाहीये. नाही काही नाही. तुमच्या डोळ्यांना काही प्रॉब्लेम झालाय का? नाही तर मग मी आवडेनाशी झाली आहे का तुम्हाला? राणी असं काय बोलतेस तू? असं काही नाहीये ग. मग काय बोलणार आहे? मी केव्हापासून तुमचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करते आणि तुम्ही बघत पण नाही आहात माझ्याकडे. मी तयार झाली आहे छान. तुम्ही साधं कौतुक पण केलं नाहीत माझं. सॉरी, मी कसला तरी विचार करत होतो. पण तू खरंच खूप सुंदर दिसतेस आज. आता राहू दे, उगाच माझं मन राखण्यासाठी नका बोलू. आणि अगं असं काही नाहीये. तू खरंच खूप सुंदर दिसतेस. ऍक्च्युली तू इतकी सुंदर दिसतेस ना की मला भीती वाटते माझीच नजर तुला नको लागायला. चालेल मला माझ्या नवऱ्याची नजर लागली तर. आपण त्याने माझ्याकडे बघितलं तर पाहिजे ना. बायका नवऱ्यासाठी तर तयार होतात. बरं, अजून माझी तयारी पूर्ण झाली नाहीये.
मागे पदराला पिन लावायची, लावून देताय ना? हो जा. सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझं लक्ष होतच पण ते कळलं नाही पिन. मी एक काम करतो, तुला जास्त लागलंय का? नाही नाही नाही, काही झालं नाहीये मला. पिन टोचली आहे फक्त. तुम्ही एवढं का घाबरताय? तुम्ही ना शांत व्हा आधी. हा, या इथे बसा, बघू. बसा. काय झालं सांगा ना मला, काय झालंय? कसलं टेन्शन आहे? नाही अगं, टेन्शन नाहीये कसलं. काय बायको आहे ना मी तुमची. माझ्यापासून काय लपवायचं सांगा बघू. सांगा काय झालंय? ते तनिषाला 15 करोड द्यायचे आहेत ना. हां, मी त्याचा विचार करत होतो फक्त की काय काय करू शकतो. लवकरात लवकर तिचे पैसे मला परत द्यायचे आहेत, बाकी काही नाही. का त्यांनी मागितलेत का पैसे लगेच? मी बोलू का त्यांच्याशी? नाही तू नको बोलूस. असं काही नाहीये. एक जस्ट मी. मग काय झालं? काय एवढं टेन्शन घेतलंय तुम्ही? आज ना उद्या ते पैसे आपण देणारच होत ना त्यांना परत. त्यांना जर खूप घाई झाली असेल ना तर माझे दागिने देऊ आपण त्यांना. तुम्ही थांबा. हे बघा, हे काही दागिने आहेत माझ्याकडे, हे आपण देऊन टाकूया त्यांना. हा, घ्या. आणि नाही, हे तुझे दागिने आहेत. हे तिला देणं योग्य नाहीये. काय योग्य नाहीये? माझा नवराच जर आनंदात नसेल तर ह्या दागिन्यांचं काय करू मी? हो, बाईचा खरा दागिना तिचा नवरा असतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद, सुख, समाधान दिसलं ना की बाईचं सौंदर्य आपोआप खुलतं. त्यामुळे तुम्ही या दागिन्यांची काळजी करू नका. हो, हे दागिने महत्वाचे नाही आहेत माझ्यासाठी. तुम्ही आहात. आव कवा यायची राणी? जरा फोन तर लावून बघा की कुठं अडकली या. अगं लावला होता की पण उचलना झाली या. येतच असेल बघ. अहो कधी येणार बुवा? कवा धरणं वाट बघायची आपण? आई बुवा, आली बघा आपली हुकुमाची राणी. आज कोणतरी लय नटून नटून आले वाटतं. ए गोट्या, नजर नको लाव माझ्या लेकीला. पण मी पूजेसाठी तयार झालीये. आता दरवर्षी हा, आजचा दिवस काय परत येणार आहे का? विठ्ठल रुक्मिणीच्या आधी मी माझ्या आई बुवांच्या पाया पडते. हे सगळ्यांना माहिती आहे. आता प्रत्येक वर्षी तू हेच बोलते. बघा बरोबर आहे. बुवा आशीर्वाद घेते. अक्षवंत हो बा. आई सुखी राहा बाय. राणी, आजचा ह्यो दिवस तुझ्यासाठीच नाही, आमच्यासाठी बी लय खास आहे बघ. अगं, आजच्या पूजेचा मान तुला आणि जावे बापूंना मिळालाय. ही किती मोठी गोष्ट आहे. खरं तर आई, हे सगळं
तुझ्या जावाई बापूंमुळेच होतंय बरं का. अगं त्यांच्यामुळेच आपल्याला हा मान मिळतोय. अगदी बरोबर बोललीच बघ. भावा, ते महाप्रसादचं ध्यानात आहे ना? सगळं लक्षात आहे बरं का मला. आपण दरवर्षी विठ्ठल रखुमाईसाठी पाठ मांडतो आणि महाप्रसादासाठी त्यांची पानं पण वाढतो. अगदी बरोबर आहे. अगं ही झालं महाप्रसादाचं, पण निवदाचं काय कमी बनवायला घेऊ? नाही 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 आई, तू कसलंच टेन्शन घेऊ नको. घरी मालती मॅडम आणि रत्नाई महाप्रसाद बनवतात. ते नैवेद्य घेऊन येतील. सगळं व्यवस्थित होईल. हा भर बाई, निवद घेऊन येऊ दे त्यांना, पण इथली बाकीची तयारी तर बघायला लागेल का नाही? हो मग खरे ना. माऊली, दरवर्षीप्रमाणे आषाढीची पूजा मांडली. पूजा नीट होऊ दे रे पांडुरंगा. बोला पुंडली कवरदेव, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. वेळेत पोचायचं, राहिले कुठे सगळे? आणि तनिषाही येते ना? हो, तनिषा येते. अजित, बघ तिची तयारी झाली का? हो बघतो, जा. अजित भाऊजी थांबा. काय झालं? तनिषाची तब्येत बिघडली आहे. अरे बापरे. काय झालं? अशी कशी आजारी पडली ती? नाही नाही, आजारी वगैरे इतकं काही नाहीये. डोकं दुखतंय फक्त. थोडा वेळ आराम केला की वाटेल बरं. म्हणजे येणार नाहीये का ती? नाही नाही, येणार आहे, पण थोडा वेळ आराम करून येणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे या मागून, आम्ही होतो पुढे. आबा चला या. आणि अगं किती वेळ झाला, जावई बापू अजून कसं नाहीत आलं? अगं निघालेत ते घरून, पोचतीलच एवढ्यात. पूजेचा मुहूर्त ठरलेला असतो राणी, तो चुकून कसा जाईल? नाही गुरुजी, मुहूर्त चुकणार नाही. येतील ते, पूजा होईल व्यवस्थित. ठीक आहे. हा बरं ऐक, हा जावई बापूंचं काय झालंय बघ, मी बघते आत्तावर. हो. आता ह्या उर्मिला वहिनी कुठे अडकल्या? बघ ना, तनिषाला बोलवायला म्हणून गेली आणि ही पण तिथंच जाऊन बसलीये. अगं आई, पूजेचा मुहूर्त होत आलाय, आपल्याला वेळेवर पोचायला हवं. हे घे, लपवून ठेव. तुला माहिती आहे ना काय करायचंय? गुड. चल आता निघते, खूप उशीर होतोय. हा, हे पोट आहे खोटं, पण त्रास देतं खराखुरा पोटासारखं. कधी कधी मला असं वाटतं, हे सतत ऍडजस्ट करत बसण्यापेक्षा काढून फेकून द्यावं. दुसरं काही ऑप्शन आहे का तुझ्याकडे? नाही. उशीर होतोय ना? सॉरी, आले मी. मी उर्मिलाला बघून येऊ का? हो, त्या बघ आल्याच. आई चला निघूयात आपण. अगं बाई, आणि तनिषा कुठे आहे? नाही, तिला ना त्रास होतोय, सो नाही येणार ती. अरे देवा, मग डॉक्टरांना बोलूया का आपण? नाही नाही, म्हणजे इतकाही त्रास नाही होतोय. आहे, बरी आहे. आत्ताच औषधं घेतली तिने आणि तिला सांगितलंय मी, अगदीच काही त्रास झाला तर मला एक फोन करशील म्हणून. करेल ती फोन. आपल्याला लेट होतोय ना. चला. असं होय, बर चला. अगं बया, आलं वाटतं पाहुणं. राणे आली बघ. बघ, मी म्हंटल होतं ना येतील हे वेळेत. अगं वय बया, म्हणली होतीस तू. आता जावई बापू आल्यात ना, तर त्यांना घे आणि पांडुरंगाच्या दर्शनाला चल. नाही नाही, माझी ना जरा तयारी बाकी आहे. तुम्ही जा ना, तुम्ही आणा त्यांना, मी तयारी संपवते. बरं, जा तू.
सुरके अगं बघत काय बसलीस पाहुण्याला चल त्यांना घेऊन येऊ चल 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 नमस्कार आबा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. अहो समधी तुमचीच वाट बघतात चला. या बाईसाहेब. बरं सगळी तयारी झाली आहे का? होय होय समधी तयारी झाली. आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती का, आजच्या पूजेचा मान आहे ना आपल्या राणीचा आणि जावई बापूंचा आहे. हे अगदी उत्तम झालेलं आहे. अहो त्यासाठी तर राणी लवकर इकडे आली ना सगळी तयारी करायला. अहो असल्या कामात नेहमीच ती पुढे असते बघा. अरे हे पण आले वाटतं. अगदी वेळेत आलेत. बरं झालं आले ती. या अजित. या या वहिनी. या चला 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 या. चला या. चला बाई. चला. वहिनी वहिनी तनिषा कुठे आहे? तनिषा येणार नाही, तिला ना खूप त्रास होतोय. कसला त्रास? ते नाही माहिती, मला म्हणाली मला खूप त्रास होतोय, मी जरा पडते मग बरं वाटेल. आजारी आहे ना बिचारी. भाऊजी सॉरी, बोलता बोलता विसरले, तिने गोळ्यांची डब्बी दिली आहे मला. मला म्हणाली आणायला सांग येताना, बहुतेक डोकेदुखीवरचे असतील है ना, प्लीज घेऊन जा हा तुम्ही. टॅबलेट्स घेते मी रोज झोप यावी म्हणून. कधी कधी वाटतं हे सगळं खावं आणि संपवून टाकावं. तनिषाच्या डोक्यात तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेण्याचा विचार तर नाहीये ना? नाही 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 नाही, तिने असलं काही करण्याआधी मला घरी पोहोचायला हवं. नाही ना? हो हो मी बघतो मी बघतो. हवा आता जावई बापू असं अचानक कुठे निघून गेलं? काय माहित पूजेची वेळ झाली आणि हे खूप चालल्यात आता. इंद्रा ए इंद्रा आता कुठे गेला? असा अचानक कुठे गेला? ही काय वेळ आहे का जायची? बरं गेला तर गेला, सांगूनही नाही जात आहेत का? अहो काहीतरी काम आठवलं असेल, गेला असेल. गोट्या आबा सरांच्या नावाने असा हाका का मारतात, काय झालं? अगं काय माहिती, इंद्रा सर अचानक निघून गेलं. निघून गेले? कुठं निघून गेले? काय माहिती, कुणाला काहीच सांगितलं नाही, गेले ते. भावा ही पूजा मुहूर्तावर व्हायला पाहिजे. तुला आणि इंद्रा सरांना मान मिळाला ह्या पूजेच्या, आणि आता इंद्रा सर गेल्यात तर कशी होणार पूजा? अगं राणी, आतापर्यंत ह्या पूजेचा मुहूर्त कधीच चुकला नाही बघ. असं कसं इंद्रा सर जाऊ शकतात? नाही नाही हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आपली पूजा अगदी मुहूर्तावर होईल. सर येतीलच परत. हा काळजी करू नका, येईल तो मुहूर्तावर येईल. त्याला माहिती नाही पूजेचं महत्व. पण आत्ता जायची काय गरज होती? कदाचित पूजेपेक्षा काहीतरी महत्वाचं काम आलं असेल त्यांना, म्हणून भाऊजी इतक्या घाईत गेले. अगं पण सांगून जायला नको का? आणि पूजेपेक्षा कसलं आलंय महत्वाचं काम? कळेल लवकरच तुम्हाला, मग तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल. तनिषाचा प्लॅन मस्त वर्क झालाय. आता इंद्रा पूजेला आलाच नाही तर आणखी मजा येईल. हो ना, काही जरी झालं तरी इंद्रा मुहूर्ताच्या आधी यायला हवा. मुहूर्त चुकून नाही चालणार. आई, मुहूर्त चुकणार नाही. माझं मन सांगतंय की इंद्रजीत सर नक्की वेळेत परत येतील. आणि
ते गेलेत म्हणजे नक्की काहीतरी महत्वाचं काम असेल, त्याशिवाय ते असं जाणार नाहीत. तुम्ही सगळे काळजी करू नका. आपला पांडुरंग आपल्या पाठीशी आहे. आज पूजेला मी आणि सरच बसणार. ते येतील मुहूर्ताच्या आधी. तनिषा, 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 दार उघड ना. तनिषा ऐक ना माझं. तनिषा ऐक, माझं दार उघड आहे. हॅलो तनिषा, दार का नाही उघडत आहेस तू? तनिषा, तुझ्या एका चुकीमुळे सगळ्या गोष्टी बिघडतील. तनिषा, दार उघड. तनिषा, जाऊ दे, खूप तरसवलं तुला इंद्रा. आता तुझ्यावर दया दाखवते. कितीही झालं तरी तू प्रेम आहेस ना माझं. दार उघडत नाहीये. पूजेच्या मुहूर्ताला फक्त 5 मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. आता इंद्रा नाही आला तर मुहूर्त चुकेल. एवढं काय अर्जंट काम असेल इंद्रादाचं? मला काय वाटतंय, इंद्रा भाऊजींना ह्या पूजेला बसण्यात काही इंटरेस्टच नसेल, म्हणून तर असे निघून गेले ना. नाहीतर नसते गेले, नाही का? काय झालं? काय म्हणतो तू? आबा, त्यांनी फोन उचलला नाही. त्याला परत फोन लाव. त्याला म्हणावं जिकडे कुठे असशील ना तिकडनं परत ये लगेच. सगळे खोळंबलेत. पूजेचा मुहूर्त चुकता कामा नये. लाव फोन त्याला. तुमच्यासाठी मुहूर्त महत्वाचा असेल आबा, पण तुमच्या लाडक्या इंद्रासाठी तनिषा महत्वाची. ती काय आता त्याला सोडत नाही. उचलतोय का? नाही. ते गेला. हा, हे का फोन उचलत नाहीये? कुठे गेले तेही कळत नाहीये. आता जर खरंच मुहूर्त चुकला तर या सगळ्यांना काय वाटेल?